माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदी पात्रातील प्रसिद्ध चोलेपेंड काळेपेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनितचंद्र दोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करीत 3 तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दिनांक 17 रोजी 1 वाजता घडली आहे। माहूर शहरासह तालुकाभरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवून वाळू तस्करी दिवस रात्र सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाउन्सरच्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। वाळू तस्करांकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली असून वाई बाजार वानोळा कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली। यांना चोलेपेंड येथे नदी पात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने येथे ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे, शीतल ढाकुलकर, ममता गेडाम, उषा देवतडे, ज्योती दुर्योधन, महसूल सेवक दीपक लोखंडे त्यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यांनी पाहणी केली असता त्यांना येथे 3 तराफे आढळून आले। त्यामुळे नदी पात्रात जाऊन 3 तराफे नदी काठावर जमा करून तराफे जाळून टाकण्यात आले। तसेच नदी पात्रात जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले। माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीमध्ये जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळीचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनितचंद्र दोंतुला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्निशस्त्र तात्काळ पुरवावे अशी मागणी होत आहे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।